आरिफ शहा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वाशिम। चिया हे मुळात मेक्सिको आणि ग्वाटेमाला या भागातील मूळ पीक आहे। भारतामध्ये हा जो पीक आहे हा पहिल्यांदा आणला गेला तो सेंट्रल फूड टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूट मैसूर आणि जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा आमच्या जिल्हाधिकारी आल्या भुवनेश्वरी एस मॅडम। नमस्कार, मी भुवनेश्वरी, डिस्ट्रिक्ट कलेक्टर वाशिम। आमच्या आता चियाची कहाणी असा सुरू झालं। आम्ही तेव्हा या जिल्ह्यामध्ये चार्ज घेतलं होतं, तेव्हा आमच्या जिल्ह्याच्या काय परिस्थिती आहे, काय आम्ही करू शकतो जिल्ह्यासाठी यांच्याबद्दल आम्ही आढावा घेताना आम्हाला एक चीज क्लिअर झालं, आपला जिल्हा पूर्ण शेतीचे जिल्हा आहे। आमच्या जिल्ह्याला काही विकास करायचे असेल तर आम्हाला शेतीच्या आधारावर करावा लागेल। आणि त्याच्यामध्ये सहज मॅडम बोलता बोलता म्हणाले की मी Amazon वरून चिया घेते आणि चिया 100 रुपयामध्ये मी 100 ग्रॅम घेते, तर आपल्या जिल्ह्यामध्ये हे पीक येऊ शकतं का? चिया आमच्यासाठी अतिशय नवीन पीक होतं। आम्ही प्रत्येक खेड्यामध्ये गावोगावी सभा घेतल्या, चिया पिकाबद्दल सर्व शेतकऱ्यांना त्याची माहिती दिली। आत्माच्या माध्यमातून प्रात्यक्षिक देऊयात। आम्हाला इतका मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला की पहिल्याच वेळेस आपल्याकडे 200 शेतकरी या कार्यशाळेसाठी आले होते आणि मग शेतकऱ्यांची डिमांड आली की हे सगळं नवीन पीक आहे, आम्हाला याच्याबद्दलचं नॉलेज हवं आहे आणि आता याच्यामध्ये अजून सुधारणा हवी आहे की जेणेकरून आम्ही अजून चांगलं उत्पादन घेऊ शकू। त्यामुळे मॅडमनी या अशा प्रकारचं चिया पीक शेतकऱ्यांचे उत्पन्न अधिक हे कृषी विभाग, महाराष्ट्र शासन हे आमच्या एकमेव वाशिम जिल्ह्यातल्या कृषी विभागाने हे केलेलं आहे। हे सर्वात महत्त्वाची आणि उल्लेखनीय बाब आहे। आम्ही यांना पहिले मार्केट शोधलं, आम्ही सगळं कंपनीशी बोललो, त्यांना पहिले आमच्याकडे 14,000 रुपये प्रति क्विंटल ऑर्गॅनिकच्या आमच्याकडे अग्रीमेंट केलं FPO यांच्या सोबत। तेव्हा शेतकरींना कळलं की यांचा मार्केट एवढा आहे आणि आम्हाला एवढा छान रेट भेटू शकतो आणि यांचं कॅल्क्युलेशन आम्ही जवळपास केलं होतं की 1 रुपया शेतकरीने टाकलं तर 4.81 रुपीज त्यांना रिटर्न्स मिळू शकतं। शेतकरीला कॉन्फिडन्स वाढलं, नंतर त्याने पेरणी केलं आणि आपला ऍग्रिकल्चर टीम आरिफ शाह साहेब आणि माबाले मॅडम आहे आत्माची, या दोघींनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि बाबुळगाव मधून आपण या चिया पिकाच्या लागवडीला सुरुवात केली आणि खूप चांगला प्रतिसाद सगळ्या शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये दिला। आणि पहिल्या वर्षाला जेव्हा हे आवाहन केल्यानंतर जवळपास 850 हेक्टर वरती चिया पिकाची लागवड ही त्या पहिल्या वर्षामध्ये झाली। पहिली वर्षी आम्ही 5 पट त्यामध्ये इन्क्रीज केलं होतं आणि त्यांच्या वेळी आता एक क्लिअर झालं की आम्ही शेतकरीला सांगितलं होतं यामध्ये वाईल्ड अॅनिमल्सची अटॅक नाही झाली आणि पाणीच्या आवश्यकता पण गहूपेक्षा कमी होतं। म्हणजे या 2 पेरणीच्या सीझन मध्ये 22 पट आपला टोटल चियाची लागवड इन्क्रीज झालेली आहे। नमस्कार, मी दामोदर आनंद आगोळे, श्री विठ्ठल रुक्मिणी जैविक शेती शेतकरी गटातील सदस्य आहे। आम्ही मागच्या वर्षीपासून चियाची लागवड करत आहोत। हा प्लॉट जर आपण बघितला तर हा प्लॉट जवळपास आज 110 दिवस झालेला हा प्लॉट आहे। पूर्ण एक पक्व झालेली आपण याला लोंबी म्हणू शकतो। हे गव्हाच्या प्रमाणे आहे, प्रकारचा याचा कलर होते, जेणेकरून हे काढणीला आलं आपण असं त्याला ठरवू शकतो। चिया पिकामध्ये घ्यावयाची महत्त्वाची काळजी म्हणजे चिया पिकामध्ये जे मोहरी पीक असतं ते मोहरी पीक आपल्याला या कंडिशनमध्ये काढून घ्यायचं हार्वेस्टिंगच्या आधी। या मोहरीमुळं त्याचे आपल्याला भाव कमी मिळतात। आणि याच्या कापणीबद्दल आणि काढणीबद्दल जर आपण पाहिलं तर गव्हाप्रमाणे याची कटिंग करून नंतर आपला मळणी यंत्रामधून सुद्धा या प्रकारे काढू शकतो। मग आता जेव्हा हे हार्वेस्टिंगला आलं तर असं लक्षात आलं की ह्याच्यामध्ये जो काडी कचरा आहे तो निघाला पाहिजे, क्वालिटी पॅरामीटर्स महत्त्वाचे आहेत। मग त्या अनुषंगाने आम्ही आत्मामधून प्रोत्साहनपर त्यांना क्लिनिंग, ग्रेडिंग मध्ये अनुदान दिलं। बरेच शेतकरी रासायनिक पद्धतीने चिया पेरणी करतात। त्यांचा चिया रासायनिक असल्यामुळे त्याला बाजार भाव कमी मिळते, त्यांना 10,500-11,000 रुपये भाव मिळाला। आम्ही सेंद्रीयकरणाच्या 3ऱ्या वर्षामध्ये आहोत आणि आमचा माल सेंद्रिय असल्यामुळं आम्हाला 14,000 रुपयाप्रमाणे भाव मिळाला। नमस्कार, मी पुरुषोत्तम अच्युतराव भराड। या ठिकाणी 3 ते 4 वर्षापासून चिया सीड्स प्रोसेसिंगचं ग्रेडिंग क्लिनिंग प्लांटच्या माध्यमातून या ठिकाणी केले जातं। पॅकेजिंग कसं करायचं, यांचं क्लिनिंग आणि ग्रेडिंग खूप चांगला व्हायला पाहिजे, सो त्यांची अनुषंगाने पण केलं। आणि आता बायर सेलर मीटला सुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात चियाच्या मार्केटिंगच्या अनुषंगाने भरपूर बायर्स आलेली आहे।
आणि आपला ऑर्गॅनिक ॲज वेल एज नॉर्मल चिया आहे. दोन्हीची मार्केट आता खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे शेतकरी पण आनंदित आहे. यावर्षी वाशिम जिल्ह्यातील 3ही तालुक्यामध्ये चिया पिकाचा खरेदीचा लिलाव सुरू होणार आहे. या परिसरातील वाशिम जिल्हा चिया सीड शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठं वरदान या ठिकाणी आपल्या या सीड प्लॅनमुळे शेतकऱ्यांना संधी त्या ठिकाणी मिळाली. नमस्कार, मी प्रतीक इपर, समृद्धी ऑर्गॅनिक फार्म इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे. रब्बी 2023-24ला खरेदीदार म्हणून आम्ही समृद्धी ऑर्गॅनिक फार्म इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आम्ही यांच्याकडनं चिया या पिकाची खरेदी केली. तसेच चिया लागवडीपूर्व आम्ही कृषी विभाग वाशिम व आत्मा प्रकल्प वाशिम यांच्याशी या खरेदीचा करार केला. तसेच कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील विविध फार्मर प्रोड्युसर कंपनी यांनी चिया विक्री करताना आम्हाला ग्रेडिंग करून व अतिशय चांगल्या गुणवत्तेचा चिया प्रोव्हाइड केला. त्याबद्दल मी यांचे आभार मानतो. जिल्हाधिकारी मॅडम भुवनेश्वरी मॅडम, जिल्हा कृषी अधीक्षक आरिफ शाह सर, प्रकल्प संचालक पीडी आत्मा अनिसा महाबळे मॅडम यांनी कार्यशाळा घेऊन म्हणजे प्रोत्साहन दिलं. त्या सर्वांच्या माध्यमातून जे आम्हाला समजा लाभ मिळाला, खरोखर त्याचे धन्यवाद मानायला. आता तयार झालेला माल खरेदी करण्यासाठी